नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि आपले बाप्पाची पूजा वगैरे झालेली आहे. इकडे बाबा गेलेले मुंबईवरून आलेले आहेत गणपती विसर्जन करून इकडे आपल्या घरी आलेले आहेत. आणि आजचं व्हिडिओचं कारण म्हणजे असं आहे की आज आपल्या गावी म्हणजे गणपतीमध्ये बरेच वर्ष म्हणजे चहा पाणी कधी झाली नव्हती. म्हणजे कोणाची चाय पाणी गणपतीमध्ये झाले नव्हते, तर पहिल्यांदा चाय पाणी आहे आपल्या गणपतीमध्ये. आपल्या बहिणीची आहे, आपले म्हणजे माणसेच आहेत, बहीण लागते चुलत, तर तिची चाय पाणी आहे. तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे कशा प्रकारे गाव ठिकाणी चाय पाणी होते ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार. पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मानस बसला आहे, नाश्ता पाणी वगैरे झालेलं आहे सर्वांचं आणि पूजा वगैरे झालेली आहे ते बाप्पाची. आणि सकाळ सकाळ लगेच उठतो, काल पण जागरण झालेलं होतं आणि आज उठलो थोडं लेट उठलो 10 वाजता. पूजा वगैरे करून झाले, बाबा आले मुंबईला, पूजा वगैरे केली आणि आता सर्व जेवणाची वगैरे तयारी चालू आहे. आणि अशा प्रकारे पावसाचं पण आगमन झालेलं आहे. सकाळपासून पाऊस थोडा रिमझिम चालू आहे. वातावरण थोडं क्लायमेट ढगाळ केलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता पाठचं. अशा प्रकारे क्लायमेट झालेलं आहे, एकदम वातावरण ढगाळ आहे पूर्ण. तुम्ही बघताय रिमझिम म्हणजे पाऊस धारा वाहत आहेत आणि इकडे गाडी वगैरे लागलेले आहेत आणि येत जात असतात. ते राज बसलाय, चहा वगैरे पियालेला आहे आणि मस्तपैकी क्लायमेटमध्ये निवांत वातावरण आहे. आणि मानसनी पण मानस काय केला सकाळी? गावाला कसं वाटतं तुला? होय, गावाला कसं वाटतं तुला? मजा येते का? काल स्विमिंग पूल मध्ये पोहलास ना? स्विमिंग पूल मध्ये खाली मजा आली? मुंबईला जायची इच्छा होत नाही? मजा येते ना? हा, गावाला एन्जॉय. मानस गावाला आलं एन्जॉय करतो, थोडा खूप मजा येते त्याला. पण गावाला मुंबईला जायला होत नाही त्याला. मग आपल्या भावकीचं घर आहे, इथे आपली चाय पाणी होणार आहे आज. आणि आपण आलेलो आहे ठीक 11 वाजता जवळजवळ चाय पाणी होईल. माणसांना लांबून येणार आहेत, आंबोली गावची माणसं आहेत तिथे. आपल्या नात्यामध्ये तर भाऊजी लागतात. आता बघूया कशा प्रकारे ब्लॉग असणार आपला. मस्त की चाय पाणीचा कार्यक्रम आहे. दादा वगैरे तयारी करतायत सर्व. शर्ट एकदम व्हाईट आणि आता थोड्यात आपल्याला खाली जायचं आहे चाय पाणीसाठी. निघालेले आहेत आणि रोहन आपले मांडवकर पण आलेले आहेत गावकरी माणसांना बोलायला. नवरीचे भाऊ पण सजलेले आहेत पूर्ण आणि गावचे अध्यक्ष पण तयार झालेले आहेत. तयारी झालेली आहे सर्वांची. खुर्च्या कमी पडलेल्या आहेत, माणसं खूप आलेले आहेत, गाड्या वगैरे लागल्या. चला कशा प्रकारे चाय पाणी होते ते म्हणून. आणि लवूदा पण आलेले आहेत आमंत्रण करा खालून. माणसं जमल्यात, चला लगेच जाऊया. नाही पण ही अंधारच आहे ना रूम मध्ये. बघ ना, फोकस घेतला पाहिजे त्यानं. तेच मगाशी बोललो की लाईट लावा मोठी जरा आहे, फोकस होतो वरती. आपली सर्व मंडळी आता आलेली आहे. आंबोली गावची ग्रामस्थ मंडळ आलेली आहे तिथे. आणि सर्व माणसं पूर्ण सर्व आलेली आहेत. आपला
त्याला कसं काय जास्त करूया त्याच्यावर आपल्याकडे वगैरे केली आहेत का काय मंडळी, आंबोलकर मंडळीचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, वेळात वेळ काढून. गौरी गणपतीचा उत्सव चालू आहे, तरी देखील आपण सर्वजण आलात आणि आमच्या काकळकोण गावाच्या या आमच्या सहकार्याने आपल्याला प्राचरण केले. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आपण सर्वजण या ठिकाणी एवढे दूर आलात त्याबद्दल काकळकोण गावाच्या वतीनं, आमच्या बांधे परिवाराच्या वतीनं तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज सर्वात महत्त्वाचा दिवस. आयुष्याची सुरुवात व्हायच्या अगोदर चहा पाणी हा विषय आपल्या परिसरामध्ये घेतला जातो. महिला वर्ग, आपण पण आपलं पण मनपूर्वक आभार. चहा पाणी म्हणजे पहिली ओळख. त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एक नवीन आयुष्याला सुरुवात करणाऱ्या जोडप्याला या ठिकाणी एकत्रित बसवणार आहोत. काही प्रश्न आपण विचारणार आहोत. तत्पूर्वी या गावच्या आमच्या उभायतांनी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त केले. चहा पाणी घ्यायच्या अगोदर पत्रिका ही पाहिली जाते. वधू पक्ष आणि वर पक्ष हे होणार आहे, त्याच्या अगोदर त्यांनी पत्रिका ब्राह्मणाला जाऊन विचारली का त्यांची पत्रिका जुळते का, त्यांची रास जुळते का, गुण जुळतात का, हे पाहिलं जातं. ही आपली प्रथा आहे. त्या प्रथेप्रमाणे, कारण भविष्य आणि आयुष्य त्याच्यावर अवलंबून असतं मुलामुलींचं. आणि आपल्या दोन्ही गावांच्या समक्षीने, आशीर्वादाने, सर्वांच्या विचाराने त्याची मांडणी होत असते. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, किंतु परंतु मनामध्ये न ठेवता आपण प्रश्न विचारू शकता. आपल्याला सगळ्यांना दोन्ही गावांना नियोजन करायचं आहे भविष्याचं. त्याच्यामुळे मुलीचे आईवडील आणि मुलाचे आईवडील या दोघांची महत्त्वाची भूमिका असते. मुलीचे आईवडील आमचे बांधे या ठिकाणी आहेत. 2 मिनिटं आपण उभं राहून सर्वांना नमस्कार करा, त्यांचं स्वागत करा आणि बसा. तुम्ही देखील, तुम्ही यजमान आहात. दोन्ही गावाला त्यांचं स्वागत करायचं आहे, नमस्कार करायचा आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे. मुलीची आई 2 मिनिटं या. मुलीचे आई वडील हे दोघांनाही परिचित असले पाहिजे. मामोल गावच्या तुमची लेख आहे. मुलीचे वडील आणि मुलीची आई या दोघांनी आपल्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला प्राचारण केले. त्या सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. नमस्कार. इकडे आता एका काकळकोण गाव असताना आपलं नाव. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव रुपेश चंद्रकांत शिगवण आणि मी याचा मोठा भाऊ म्हणून इथे आलो आहे. मंडळी, आता पुढच्या विषयाला आपण पुढे आम्ही स्वागत करतो. आपण उठवून दोन्ही गावाला नमस्कार करायचा आहे आणि भविष्यात आशीर्वाद मागायचे आहे मुलासाठी आणि मुलीसाठी. आई, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मंडळी, माझं नाव दीपेश चंद्रकांत शिगवण आणि मी अंबोली गावचा रहिवासी आहे. मुंबईला मी कामगिरीचा आहे. शिक्षण माझं झालं, मी M.Com आहे, पोस्ट ग्रॅज्युएट, आणि मी निर्माण ग्रुपमध्ये ॲज अ अकाउंटंट मी काम करतो. मुलांना प्रश्न विचारायचा रहिवासी आहे. आई वडील मुलीचे आपण पाहिले, तसंच मुलीला पण बोलता येतं की नाही पाहिलं पाहिजे आपण. सगळे प्रश्न झाल्याच्या नंतर मला वाटतं आता मुलाने आपली ओळख दिलेली आहे आणि त्यांच्या आईवडिलांनी पण आपली ओळख दिलेली आहे.
त्याच्यानंतर आपल्या ग्रामस्थांकडून काही प्रश्न विचारायचे असतील, मुलीकडे त्याच्या आईवडिलांना, तिच्या आणि मुलाच्या नातेवाईकांना आपल्याला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. पुन्हा एकदा आमच्या कात्रकुंड गावाच्या वतीनं, कांटे गावाच्या वतीनं, या परिसराच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं, ज्येष्ठांचं, आमचे दादा आपलं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांनी इथे आल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. हा प्रश्न आपण विचारला. मंडळी, कातलकोण ग्रामस्थांनी आमचं जे स्वागत केलं ते आम्ही स्वीकारत आहोत आणि आम्ही पण आमचं जे मोठा आमच्या गावी 2 चहा पाणी असल्यामुळे बरेचसे काही माणसं थोडी तिकडे आहेत, थोडी इकडे आहेत, तसं आम्ही ओळख करून देतो आमच्या ग्रामस्थांची. आमचे मुंबई मंडळाचे शिल्पकार गणपत दादा ते आमच्या परिचयाचे आहेत. मोठे त्याचे भाऊच आहे आमचं रुपेश शिगवण, ते मुंबई मंडळाचे सेक्रेटरी आहेत. आणि मोठं आमचे ग्रामीण जे खजिनदार आहेत, म्हणजे ग्रामीण आमच्या मंडळाचे, बाकीची मंडळी तिकडे आहे. तर बाकीचं आपण ओळख करून घेऊया त्याच्यात. आपल्याला त्यांनी विचारलं आपण बाबा तुझं नाव सांग जरा. बस थांब 2 मिनिट. तिला त्या मुलाला सांगितलं नाव काय तुझं? माझे नाव सोनाली नथराम मानसे, राहणार कात्रकोण, शिक्षण 12वी. आणि गृहिणी म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे ती कुठे नोकरी करत नाही. करते कुठे सांगायचं? मुंबईला असते. मुंबईला राहते, नोकरी पण करते. व्हेरी गुड. म्हणजे मुलगी कमवती पण झालेली आहे. आता बस इकडे नमस्कार कर सगळ्या मंडळीला आणि इकडे पण कर. महिला वर्ग 50% आता मिळालंय. बसा 50-50. त्यामुळे आपल्या दोघांच्या वतीनं या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचं आम्ही स्वागत करतो. मुंबईवरून आमचे आंबोली गावचे आपले अध्यक्ष दादा आलेले आहेत. रटाटे त्यांच्याबरोबर आलेले सर्व मान्यवर पदाधिकारी, आमच्या कातळकुंड गावचे आमचे पोस्टुरे, अनंत पोस्टुरे, आमचे रमेश भानसे, नाव प्रकाश मांडवकर आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं मी स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. ठीक आहे. सोनाली नथराम मानसे. तर आता तुझ्या मुलाला तुझ्याला ओळख केली, तुझ्याला होणारा त्याबद्दल तुझा काय परिचय वगैरे? चांगला परिचय आहे म्हणजे तुझी एकमेकाची मुलीभाषा झाली का? तुमच्याबद्दल काय एकमेकाबद्दल संक्षेप आहे नाही. आणि काय असेल तो आता म्हणजे या लोकांसमोर झालं म्हणजे असलं तुझ्यावर काय आई वडिलांचा दबाव आहे वगैरे असं काय म्हणजे तुम्हाला घरच्यांची सर्वांची संमती आहे हां. म्हणजे पुढे कुठला अनुचित प्रश्न घडता कामा नाही तर असे घडतात म्हणजे तुला पूर्ण संमती आहे या गोष्टीला, तुझ्या आई वडिलांची संमती आहे. माझे काय तुला प्रश्न विचारायचे त्याच्याबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल विचारायचे आहेत नाही का? असं तो संशय मनातून मोकळा म्हणजे आज आम्हाला कळेल या तुमच्या चहापाणी झालं म्हणजे तुझं लग्न ठरलं म्हणून ते लोकांना कळतं की बुवा पहिले काय वेगळा प्रश्न, आता काय वेगळा प्रश्न आहे. ते चहापाणी झाले की लोकांना कळेल की कांट्याची आणि आंबोलीच्या मुलामध्ये काय चहापाणीचं लग्न करत. बाकी नंतर पाठीमागून धागे तरी राहता कामा नाही. तात्पर्य विचारायचं म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे आता तुझं म्हणणं असं आहे की आज तुला विचारामधून असं ठरतो की तुला नवरा मुलगा पसंत आहे आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व तुला माहिती आहे. बाकी काय तुला बोलायचं तू बोलू तसा तुम्ही तो देवाला पण विचार तुम्ही लोकांनी विचार करा की बाबा त्याबद्दल काय असं म्हणजे हा स्वच्छ बघतो होतो. लोकांना कळत होते बाबा काय पाठीमागे असे घटना घडतात म्हणून आपण तो विचार आपण येतो याचे कारण काय असतं की दोन्ही परिवाराचे संबंध कसे आहे त्याचे विचार काय आहे त्या विचारामध्ये ते दुभाग नसेल ना म्हणून आपण आलो. जसं आम्ही आता विचारले तसे तुम्ही लोक मुलाला पण विचारू शकता की नाही असा आम्ही विचारले मग ते मुलाला विचारले असा कोणी नाही. आंबोलीने आमच्या मुलीला विचारले म्हणजे सांगायचं म्हणजे सक्षम असे काय विचारतो बाकी आपण बोलतात. आई वडिलांची त्यांच्याकडून बसायचं. आता बरेच आता काय होतं ठरवून आम्ही ठरवून झालं काय ना म्हणजे तो कारण का डायरेक्टली आई वडिलांना पण माहिती नसतं. दोघांमध्ये 2 वर्षाचं 1 वर्षाचं असं चालत राहतं ना पूर्वीसारखं. तुमचं तसं झालेलं नाही आहे.
म्हणजे आता म्हणजे यांचं दोन्ही आई वडिलांची संमतीसह आहे. म्हणजे मुलामुलीची पसंती आई वडिलांची संमती म्हणजे त्यांचं पसंतीचं आलं, पण पहिला आधी आई वडिलांची पसंती आली, नंतर ते पुढे गेले. ठीक आहे. कारण ही जी आई आहे ती सुद्धा आमच्या तिकडचीच आहे. म्हणजे सर्व ते आपण त्याप्रमाणे बंद लोकांचं उल्लंघन होणं महत्वाचं आहे ना. सर्वात पहिला प्रश्न, मुलगी आपल्याला पसंत आहे. दुसरा प्रश्न, तुमच्या आई वडिलांना मुलगी पसंत आहे. तिसरा प्रश्न, आमची मुलगी उद्या कामाला गेली नाही, घरात राहिली घर सांभाळायला, तर तुम्हाला चालेल ना की कामाला गेलीच पाहिजे? असं काय नाही ना. चौथा प्रश्न, तुम्ही आज 2 गाव या ठिकाणी बसलेले आहेत. त्या 2 गावाच्या समक्ष विचार विनिमय करायला दोन्ही मंडळी आलेली आहेत. हा दोन्ही गावांचा मान सन्मान तुम्ही भविष्यात सांभाळायचा आहे. आंबवली गावचा मान सन्मान तुम्हाला सांभाळायचा आहे, तसं एक जावई म्हणून त्या कातळकुंड गावचा पण मान सन्मान तुम्हाला सांभाळायचा आहे. आणि बाई, तुझी मम्मी, तुझी आई ही आंबोली गावची लेक आहे, तिचा मान सन्मान तुला सांभाळायचा आहे. तसंच कातळकुंड गावचं नाव आणि मान सन्मान तुला सांभाळायचं आहे. दादाने प्रश्न याच्यासाठी विचारला की तुमच्यामुळे, तुमच्या दोघांच्या संबंधामुळे दोन्ही गावांना कुठेही प्रॉब्लेम्स होता कामा नये याची दक्षता तुम्ही घ्यायची. हा प्रश्न 5वा. दोघांचं पुढे काय, अगोदर काय संबंध वगैरे नाहीत ना, हा प्रश्न असतो. कारण एक पत्नी एक वचनी हे शेवटपर्यंत राहणं गरजेचं असतं. नंतर प्रॉब्लेम नको, मग सगळ्या दोन्ही गावांना बसावं लागतं. त्या सगळ्या गोष्टी तसं होता कामा नये म्हणून एकत्रित बोलवण्याची प्रथा आहे. तसं काय असेल तर अगोदरच सांगा, म्हणजे तसं विचार विनिमय करता येतो. आई वडिलांचा पुढचा प्रश्न, आई वडिलांचा प्रेशर नाही ना तुमच्यावर, काय तुझ्यावर नाही ना? दोघांच्या आई वडिलांना मान्य आहे, त्यांना मान्य असेल, तुम्हाला मान्य असेल, तर आम्हाला ग्रामस्थांना पण मान्य आहे. प्रयत्न करायचे ते पण होतील. पण नसेल म्हणून त्याला दुय्यम स्थान द्यायचं नाही मुलाला. आलं का लक्षात? त्या गोष्टी मुलीने पाहायच्या असतात. सुख दुःखामध्ये एका दुसऱ्याच्या सहभागी राहून संसार सुखाचा करायचा असतो. ठीक आहे? म्हणून ते पहिलं माहीत पाहिजे. इतर नंतर मुलाला त्रास होतो, तो मुंबईला कोणी नाही, कसं का आम्हाला का सांगितलं नाही, असं होता कामा नये. ठीक आहे? आणि एका दुसऱ्याला तुम्ही सांभाळून घ्यायचं. हॉकीमध्ये सगळं कार्यक्रम केलेला आहे. असं की आम्हाला टेन्शन जरा त्यांच्या बरोबर आहे, व्यवस्थित आहे. म्हणजे काय आज 3 वर्ष चालू जातं, चांगला आहे संसार यांचा आणि त्यांनी सुखाने मोदी नसेल तर ते सुखाने घ्यायचे. आज 2 वर्ष काय झालं म्हणजे आपल्या नातेवाईकांना गावांना ठरलं की आमच्या तिपेचं लग्न आणि यांचं चहा पाणी झालं, म्हणजे त्यांचं तो ठरलं. हे आता आपल्याला सगळ्यांना माहिती पडत, यासाठी तो चहा पाणी झालं. चहा घेऊन ये. दिपेश, तुला तिला प्रश्न काय करायचं नाही ना? तुला एक आतमध्ये आपल्या सर्वांच्या समक्षाने आई वडिलांना दोन्ही उभायतांच्या आमची विनंती आहे दोन्ही गावाच्या वतीने
आता पुढचं साखरपुडा आणि लग्न कार्य हे शक्यतो एका वर्षामध्ये उरकून घ्यावं मंडळी. त्यामुळे आपण दोन्ही उभयतांनी विचार करावा की मुलांचा आता चहा पाणी झालेलं आहे, ओळख झालेली आहे, दोन्ही घरच्या मंडळाची सहमती झालेली आहे, दोन्ही गावांची सहमती झालेली आहे, आमचा सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. जास्त वेळ काढू नका. आता वर्षभरामध्ये पत्रिका वगैरे बघून एंगेजमेंट कधी तुमचा अंदाज कळला तर आमच्या सगळ्यांना आजच कळेल की बाबा या महिन्यामध्ये तुमचा साखरपुडा असेल आणि या महिन्यामध्ये या वर्षभरामध्ये तुमचा लग्न कार्य असेल. म्हणजे मंडळीला त्या दृष्टिकोनातून अगोदरच विचार करायला की आपल्याला परत गावी यायचं आहे. बरोबर मंडळी? तसा काय विचार असेल तर तुम्ही सांगा. आम्ही एप्रिल एंडला किंवा मेच्या स्टार्टिंगला लग्नाचा मुहूर्त बघून दोन्ही ग्रामस्थांना, आंबोली आणि कातळ दोन्ही ग्रामस्थांना कळवू आणि पुढच्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांना माहिती देऊ. इकडे बघा. तर माझी एवढा परिवार सर्व उपस्थित झाले तर मला एवढी आनंदाची गोष्ट झाली. माझी मुलगी माझ्या माहेरच्या गावात जाते तर माझ्या माहेरच्या सर्व परिवार, सर्व कुटुंब, माझा सर्व अख्खा पूर्ण गाव, तर त्याने मुलीला माझ्या सांभाळून सर्वांनी घेतली. जेवढी तुम्हाला गणपती बाप्पांना चांगल्या दिसताना गणपती सर्व अगदी पूर्ण कार्यक्रम गणपती बाप्पांना माझ्या समाजाने कार्यक्रम करून घ्यावा हीच माझी इच्छा. नाश्ता पाण्याची सोय होते इथे. पाहुणे मंडळ आहे त्यांना नाश्ता देण्यात येत आहे. चाय नाश्ता, कांदे पोहे बनवलेले आहेत मस्त. बहुतेक ग्रामस्थ मंडळ आहे तिथे बसलेले आहेत सर्व. सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि आमच्या यजमान घर भानसे परिवार या परिवाराने आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेलं चहा पाण्याची या ठिकाणी व्यवस्था आणि आता चहा पाणी होता त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल कातळपूर गावाच्या वतीनं मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या दोन्ही मुलांच्या पाठी आपण आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलात, बोलणीला उपस्थित राहिलात, त्याबद्दल देखील या परिवाराकडून आपले मनपूर्वक आभार. आजचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण या ठिकाणी सर्वांच्या समक्ष उपस्थित राहून आपण तो कार्यक्रम यशस्वी पार पाडला त्याबद्दल आपले सर्वांचे पुन्हा मनपूर्वक आभार व्यक्त करून आंबोलकर मंडळीचे आमचे
रटाडे दादा त्यांच्या सर्व टीमला घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, माय भगिनींना घेऊन उपस्थित राहिले, त्याबद्दल कातळकोट गाव ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, नवतरुण विकास मंडळ यांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा सर्वांच्या आशीर्वादाचा कार्यक्रम आणि चहा पाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. आणि आमच्या ग्रामदेवतेचरणी प्रार्थना करतो की येणारी वर्ष आपल्या सगळ्यांना आणि या नवतरुण कुटुंबियांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाऊ दे, चांगलं यश देणारे जाऊ दे आणि हा विवाह चांगल्या पद्धतीने संपन्न होणारा जाऊ दे अशी मी प्रार्थना करतो देवीकडे. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.